महादेव हे फक्त देव नाही तर ती एक भव्य ऊर्जा आहे। महादेवाच्या या भव्य ऊर्जेशी स्वतःला कसं कनेक्ट करायचं हे मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण काय असतं ना, प्रत्येक माणसाची प्रवृत्ती, प्रकृती, स्वभाव हा वेगळा वेगळा असतो आणि त्यानुसार त्या आपल्या प्रवृत्ती, प्रकृती, स्वभावानुसार आपण महादेवाच्या कुठल्या स्वरूपाशी कनेक्ट झालं पाहिजे, जेणेकरून आपण महादेवाच्या त्या ऊर्जा रूपाशी पटकन कनेक्ट होऊ शकू आणि पटकन त्यांची कृपा आपल्यावर प्राप्त करू शकू, हे मी तुम्हाला सांगणार आहे। मग आता ह्याची सुरुवात कधीपासून करायची, तर निमित्त आहे अर्थातच महाशिवरात्रीचं। 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे। या दिवशी तुम्ही या जे स्वरूप मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या मूलांकानुसार, म्हणजे तुमच्या जन्मतारखेनुसार, फक्त तुमच्या जन्मतारखेनुसार, त्या तुमच्या मूलांकानुसार तुम्ही कुठल्या स्वरूपाशी कनेक्ट होऊन मग पुढे त्याच एका रूपाशी कनेक्टेड राहून तुमची साधना करू शकता आणि महादेवाची कृपा प्राप्त करू शकता, हे जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून्ड।